ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अद्ययावत शाळा इमारतीचं शानदार उद्घाटन संपन्न झालं. शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा स्थानिक सल्लागार शाळा समितीचे चेअरमन राजाभाई केणी यांच्या प्रयत्नातून तसंच डॉक्टर गौतम विनोद दप्तरी व आरती दफ्तरी यांच्या सामाजिक बांधिलकी व सहकार्यातून या महत्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला. सुमारे 1 कोटी रुपयांच्या निधीतून 11 प्रशस्त व सुसज्ज वर्गखोल्यांची आधुनिक इमारत उभारण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचं नवे दालन खुलं झालं. तब्बल 65 वर्ष जुन्या शाळेचे रुपडं पालटून तिला आधुनिक स्वरूप प्राप्त झालंय. राजाभाई केणी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शाळा इमारतीच्या उद्घाटनासोबतच रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या मानसीताई दळवी, सभापती रसिका केणी, JSWCSR प्रमुख सुधीर तेलंग यांच्यासह विविध मान्यवर शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न सुरू ठेवण्याची ग्वाही दिली. तसेच शाळेचा विद्यार्थी पट वाढवून ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. नवीन इमारतीमुळे सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या शैक्षणिक विकासाला नवी गती मिळणार असून चिखली परिसरातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. या चिखली शाखेचं ओपनिंग झालं आणि आज या सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखली या शाळेला 62 वर्ष पूर्ण होत आहेत. मित्रांनो, 65 वर्षांपूर्वी सरखेल कान्होजी आंग्रे शाखा इथे निर्माण झाल्यानंतर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून ही शाखा निर्माण केली होती. परंतु या शाखाच्या इमारती जीर्ण पद्धतीने झाल्या होत्या, मोडकळीस झाल्या होत्या आणि या परिसरातील नागरिकांची नेहमीच, ग्रामस्थांची नेहमीच अडचण असायची की या शाळेमध्ये विद्यार्थी कसे पाठवणार, कारण त्या शाळेच्या इमारतीची नादुरुस्त होत होती. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी रूम नव्हते. या परिस्थितीत या शाळेचे विद्यार्थी 7 किलोमीटर 10 किलोमीटरवर बेजारी येथे शिक्षणासाठी जात होते. परंतु आम्ही अशाच एका प्रयत्नामध्ये होतो आणि माननीय डॉक्टर गौतम दप्तरी साहेब यांचा कार्यकेंद्र इथे निवासस्थान आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांना आम्ही भेटलो. एका MIDCच्या पाण्याच्या कनेक्शन संदर्भात आमची ओळख झाली. त्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली की दप्तरी साहेबांच्या बाबतीत त्यांनी आम्हाला भरपूर काही सांगितलं आणि त्यानंतर आम्ही प्रस्ताव दिला त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे किंवा आमच्या अशीच शाळेची इमारत मोडकळीस झालेली आहे, तर तुमच्या CSR फंडातून ही इमारत बांधून द्यावी आणि या विभागातील आदिवासी बांधव आणि गरीब विद्यार्थ्यांना कुठेतरी या संस्थेमार्फत, या शाखेमार्फत आणि तुमच्या CSR फंडातून जर ही इमारत झाली तर या गरीब गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. या परिसरातील, या ग्रामपंचायत खात्यातील किंवा या बुलढाणा जिल्हा परिषद मतदारसंघातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. त्यांनी तो प्रस्ताव दप्तरी साहेबांना पाठवला. त्यानंतर त्वरित त्यांनी आम्हाला इथे मंजुरी दिली आणि ह्या इमारतीसाठी 11 रूम बांधले आणि 11 रूम साठी जवळजवळ 1 कोटीच्या आसपास निधी इमारतीसाठी उपलब्ध करून दिला. मित्रांनो, जेव्हा एखादा उद्योगपती प्रत्येक त्या क्षेत्रामध्ये काम करत असतो, त्या वेळेला कुठेतरी आपण समाजाचं कुठेतरी आपण देणं असतो. अनेक उद्योगपती या परिसरामध्ये पण आपले आहेत. जसं JSW सारखा उद्योग इथे आहे. JSWच्या माध्यमातून सुद्धा या परिसरामध्ये अनेक प्रकारचे विकास होत असतात. आपल्या शाळेच्या या चिखली हायस्कूलसाठी स्कूल बसची व्यवस्था JSW मार्फत झाली. परंतु हे उद्योगपती असतात ते 100तून 4-5 असे उद्योगपती असतात की कुठेतरी समाजासाठी आपल्याला काहीतरी घडवायचं, काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठी समाजाचं कुठेतरी आपण देणं लागतो. यासाठी हे आमचे दैवत डॉक्टर गौतम दप्तरी, आरती दप्तरी आणि CSR
JSW सुनील तेलेसारखे हे उद्योगपती हे कंपनी आपल्याला या परिसरामध्ये विकास घडवण्यासाठी आपल्या इथे येत असतात आणि त्यांचा आपण पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. कारण समाजासाठी आपण धडपडत असतो आणि ते सुद्धा समाजासाठी कुठेतरी देण्यासाठी त्यांची भावना निर्माण झालेली असते. त्यामुळे आज तुम्हाला दोन्ही उभयतांना मी सांगू इच्छितो की आमच्या अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा तुम्ही कुठे जे प्रश्न असतील तो सोडवण्यासाठी आम्हाला पुढे सुद्धा हातभार लावाल ही विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, काय सांगाल सर्केल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखलीचा उद्घाटन सोहळा जो आहे, नवीन इमारतीचा अद्ययावत इमारत आहे, आपल्या वाढदिवसानिमित्त हा उद्घाटन सोहळा आहे, काय भावना आहेत आपल्या? 1964 साली स्थापन झालेली सर्केल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखली हे सर्केल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखलीच्या इमारतीच्या बाबतीत जर बोलाल की या वेळेला या भागामध्ये जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर अंतरावर या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. परंतु आज 64 वर्ष झाल्यानंतर 62 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या शाळेमध्ये शाळेच्या भिंती, शाळेची इमारत पूर्णपणे नादुरुस्त झाल्या होत्या. परंतु यासाठी आम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करत होतो. परंतु मान्य डॉक्टर गौतम दप्तरी आणि आरती दप्तरी यांच्या CSR फंडातून त्यांनी जो आम्हाला शाळेला मदत केली आणि 1 कोटी रुपयाचा जो फंड दिला आणि त्यांच्या फंडातून आज आम्ही 11 रूम आणि बाकी जे पूर्णपणे जी डेव्हलपमेंट करून ही इमारत चांगल्या पद्धतीत आम्ही बांधलेली आहे आणि या इमारतीचा फायदा या परिसरातील विद्यार्थी घेतील. कारण अनेक प्रकारच्या तक्रारी वजा हे असायचं की या शाळेमध्ये मोडकळीस आलेल्या भिंती किंवा इमारती यामुळे या विद्यार्थ्यांची पट कमी झाली होती की या परिसरातले विद्यार्थी अनेक ठिकाणी 10 ते 15 किलोमीटर अंतरावर टाकायचे. परंतु या इमारत झाल्यानंतर या इथे सर्व जी मुलं बाहेरगावी जायची ती मुलं या शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतील. आणि आता आमचा मानस आहे की 11वी 12वी सुद्धा या शाखेमध्ये आम्हाला चालू करायचे आहे. त्यामुळे सर्केल कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या सर्व शिक्षण क्षेत्रातील सर्व तज्ञ मंडळी एकत्र येऊन इथे चांगल्या प्रकारे आम्ही कॉलेज चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक वर्ग, आज इथे आपण एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचा उद्घाटन सोहळा आपण इथे ठेवलेला आहे. पण हा शाळेच्या उद्घाटनाचा सोहळा कोणी केलेला आहे तर एका शाळेचा, या शाळेत शिकलेला एक विद्यार्थी जो या शाळेचा चेअरमन झाला, त्याच्या बुद्धीचलाने त्यांनी आज 11 खोल्यांचं चांगलं असं बांधकाम करून त्याचा आज त्याच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने उद्घाटन केलंय. आणि त्याच्यासाठी या दोन दाम्पत्यांचं चांगले योगदान आम्हाला लाभले. थँक्यू सर आणि थँक्यू मॅडम वन्स अगेन. आणि हे उद्घाटन सोहळा होत असताना ज्या प्रकारे एका विद्यार्थ्यांनी ही शाळेची इमारत बांधून विद्यार्थ्यांसाठी एक चांगला शिकण्यासाठी मार्ग खुला केला आहे, त्याचप्रमाणे इथे जर मला वाटतं माझी विद्यार्थी असतील तर त्यांना एक माझी विनंती आहे की आज या शाळेचा पट थोडा कमी आहे, तर आपण जर मनात ठरवलं तर प्रथमतः आपल्यापासून आपल्या मुलांना आपण जर विचार केला तर आपल्या विभागाच्या शाळेत जर ऍडमिशन केलं, म्हणजे चिखली सारख्या शाळेत जर आपण ऍडमिशन केलं किंवा आपल्या माध्यमातून एक जरी विद्यार्थी या शाळेत दाखल केला तर नक्कीच या इमारतीचं अजून चांगल्या प्रकारचं काम जोराने चालेल आणि चांगल्या प्रकारचं आपल्या विभागाला योगदान मिळेल. कारण जर ही शाळा एकदम जोमाने चालली तर आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना तसेच सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्हाला समाधान वाटेल. त्याच्यामुळे ही माझी कळकळीची विनंती आहे की ही शाळा जर आपल्याला अशीच पूर्ववत चालू ठेवायची असेल तर आपण सगळ्यांनी जसे राजा केळींनी प्रयत्न केले तसेच आपण सगळ्यांनाही आपला प्रयत्न आपले योगदान दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एवढंच बोलून सर्व विद्यार्थ्यांना आज शाळेचा पहिला दिवस आहे, शाळेच्या पहिल्या दिवसासाठी वेलकम करते आणि थांबते. जय जय महाराष्ट्र. This is absolutely the right call for the city, and we are really proud to be associated with this. I'm sure in time to come, as I was speaking to friends out here, it is also the fact that here in the community we stay close to Madhyanam. We also like to contribute to the society as we go forward, and we hope that you accept us as part of your family. Thank you very, very much for having us.
है। यहाँ आके बहुत अच्छा स्वागत हुआ है। स्कूल भी बहुत अच्छी बनी है। सब क्लासरूम्स को हमने देखा और ये लोग ने बहुत बहुत मेहनत की यहाँ पे, और हम लोग चाहते हैं कि यहाँ से सब बच्चे इतना अच्छा सीख के निकले कि दुनिया में नाम उनका सबका रोशन हो, ये जगह का भी नाम रोशन हो। और मिस्टर एंड मिसेस किनी ने हमको ये चांस दिया, आपने भी ये चांस दिया, तो हम बहुत आभारी हैं इसके। थैंक यू। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.